नमस्कार, आपण आलो माळशेज घाटामध्ये. करंजा या ठिकाणी आजची 44वी जर परिस्थिती पाहिली गेली तर जवळपास डोक्याच्या म्हणजे अजून देखील खाली 15 ते 17 फूट खाली खचलेलं आहे. म्हणजे दिवसेंदिवस ही जी परिस्थिती आहे ही खाली खचत चाललेली आहे. एकंदरीत प्रशासनाच्या वतीने जे काही ठाण्याचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्या वतीनं हा मार्ग बंद होऊ नये म्हणून त्या ठिकाणी त्यांचं काम चालू आहे. परंतु आत्ता ह्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर हा जो रस्ता आहे भरपूर असा खाली खचलेला आहे. खाली ही जी गॅबिन वॉल आहे ती देखील खाली सरकत चाललेली आहे. आणि हा जो सगळा जो काही भाग आहे हा सगळा मातीचा भाग भरावा आहे. कारण ह्या रस्त्याची बांधणी करत असताना ज्यावेळेस पूर्ण याचा भराव केलेला हा रस्ता आहे आणि त्यामुळे ह्या ठिकाणी हे जे काय पाणी मुरतं आणि हा रस्ता खाली खचत चालला आहे. जर आपण जर पाहायला गेलं तर पहिल्या दिवशी अगदी हा 2 ते 3 फूट रस्ता होता. त्यानंतर हा वाढत आता जर पाहायला गेलं तर आपण 10 ते 15 फूट हा रस्ता असाच खाली खचत चाललेला आहे. एकंदरीत ओतूर पोलीस स्टेशनच्या वतीने या ठिकाणी जे काही अवजड वाहने आहेत त्यांच्यावर देखील बंदी घातलेली आहे. आणि या ठिकाणी ठाण्याचे जे काही अधिकारी आहेत किंवा PWC जे काही हा रस्ता जो येतो हा ठाण्याच्या हद्दीमध्ये येतो. पण मुळातच हा रस्ता आहे तो पुणे जिल्ह्याच्या याच्यामध्ये आहे. परंतु कागदोपत्री जर पाहायला गेलं तर हा रस्ता येतो हा ठाण्याच्या हद्दीमध्ये येतो आणि त्या पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे. आपण जर पाहायला गेलं तर गेले 2-3 दिवस झाले या ठिकाणी काम चालू आहे. परंतु अधिकाऱ्यांनी आदेश काढलेला आहे की या रस्त्याने वाहतूक पूर्णपणे बंद ठेवायला सांगितले आहे. परंतु या ठिकाणी जे काही वाहन चालक आहे किंवा जे काही प्रवासी आहेत ते ऐकत नसल्यामुळं हा रस्ता पुन्हा या ठिकाणी तो चालू होता. कारण का काल माळशेज घाटामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती, त्यासाठी हा रस्ता त्यांना चालू ठेवायला लागला होता. आणि आत्ता या ठिकाणी देखील काम चालू आहे. आपण पाहू शकतो की हा जो रस्ता आहे या ठिकाणी मटेरियल होतं त्यामुळे हा रस्ता अजून देखील खाली खचत चाललेला आहे. कारण खाली जी काही गॅबिन वॉल होती ती गॅबिन वॉल अजून देखील खाली सरकत चालली आहे. खाली देखील घरं आहेत. दिवसेंदिवस ही परिस्थिती या ठिकाणी गंभीर होत चालली आहे. आणि आज जर पाहायला गेलं तर कालच्या पेक्षा देखील आज या ठिकाणी जास्त खाली खचलेली आहे. माळशेजचे अपडेट जाऊन तुम्ही पाहत राहा.